नमस्कार मित्रांनो, स्वप्नील राजशेखर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत। सध्या ते कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत झळकत आहे। स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा विविध मुद्द्यांवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात। अशातच आता त्यांनी त्यांची प्रेम कहाणी सांगितली आहे। त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली। यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल सांगितलं आहे। त्यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असून या दोघांनी पळून जाऊन लग्न केलेलं याबद्दल त्यांनी सांगितलं। स्वप्नील यांची पत्नी तेजस्विनी भुतकर यांचे वडील पोलीस खात्यात होते। त्यांचा या लग्नाला विरोध होता, कारण त्यावेळी स्वप्नील यांचं करिअर घडलेलं नव्हतं। ते पुढे काय करणार याबद्दल काही ठरलेलं नव्हतं, पण तरीही तेजस्विनी व स्वप्नील यांनी पळून जाऊन लग्न केलं। तेजस्विनी यांच्या घरच्यांना जरी याला विरोध असला तरी स्वप्नील यांच्या घरच्यांनी मात्र त्या दोघांना पाठिंबा दिला आणि पळून जाण्यात मदत केली। याबद्दल त्यांनीच या मुलाखतीत सांगितलं आहे। नंतर मुलाखतीत तेजस्विनी म्हणाल्या, माझ्या सासूबाई, माझी बहीण यांच्याकडून पुढाकार घेण्यात आलेला। स्वप्नील याबद्दल पुढे म्हणाले, त्यांच्या घरातून विरोध अशासाठी होता की मी तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान आहे। त्यावेळी मी काही उद्योगधंदा करत नव्हतो। मी क्रिकेट खेळायचो, मित्रांबरोबर फिरायचो। पुढे काय करायचं हे निश्चित झालं नव्हतं, त्यामुळे त्यांचा विरोध होता, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलेलं आहे।